आता बागा बीचला चाललेलो आहे आणि आता बागा बीचवरून आपण संध्याकाळचे आता 5:30 वाजलेले आहेत. बागा बीचवरून आपण जाणार आहोत कसिनोकडे. हे माझ्यासोबत आहेत. आता तुम्हाला गाडी आहे आणि ही आमच्या साथीदारी गाडी बरोबर आहेत. आता गाडी चाललेली आहे. चला आपण लगेच भेटू बागा बीचवर. आता आपण बागा बीचकडे चाललेलो आहे आणि हा गोव्याचा एक कॉन्ट्रली आमचा जो आपलं हॉटेल होतं त्या हॉटेलमधून आपण बाहेर पडून आपण आता सरळ चाललेलो आहे आणि आता पर्यटकसुद्धा बाहेर चाललेले आहेत बागा बीचकडे. आणि ही गोव्याची जी रात्र असते ना ती झगमगा रात्र. हे बाग झगमगाट जी आहे ना ती बघण्यासारखी असते. गोव्यामध्ये छोटी छोटी घरं, कलरफुल घरं, छोटे रस्ते आणि पर्यटकांची रेलचेल, त्यामुळे गोव्याचं सौंदर्य अजून वाढतं. आपण आता गोव्याच्या मार्केटमध्ये येणार. कंडोनियमचं मार्केट आहे हे. आपल्या समोर आता जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये तो एक महत्त्वाचा रस्ता आहे. सगळ्या बाजूने तो उपयुक्त असं. आपण एका सेंटर ऑफ गोव्याच्या नॉर्थ गोव्यामध्ये सेंटरला राहतो. तिथून आपण राईट जो मारत आहोत ही बघा ती झगमगाट, ज्याचं खरंच गोवाज नाईट लाईफ. गोवाज नाईट लाईफ राईट. आमचे मित्र मागून जे म्हणाले गोवाज नाईट लाईफ. हे बघा हे पर्यटक आणि हे असे कपड्यांची दुकानं. आणि आता एका शॉपिंगच्या छोट्या मोठ्या दुकानात आपल्याला थांबून थोडीफार शॉपिंग करायची आहे. जी शॉपिंग आपली थोडी अर्धवट गोवा स्पेशल शॉपिंग जी गोव्यातूनच करतात. म्हणजे हिरव्या नारळाची झाडे असलेली चड्डी सुपरमॅनची, नंतर शर्ट, नंतर राऊंड कॅप, नंतर हवाई चप्पल, या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या फक्त गोव्यातच घेण्यात मजा आहे आणि त्या गोव्यात वापरण्यातच मजा आहे, त्या गोष्टी आता आपण करणार आहोत. फॉरेनर बघितलं की आपल्याला खूप असं वाटतं अरे वा फॉरेनर्स वगैरे. पण ते काय माहिती का, कारण ते दुर्मिळ लोक आहेत ना. बाकीच्या राज्यांमध्ये कमी असतात आणि गोव्यामध्ये ते आपल्याला अचानक मध्ये घोळक्याने दिसतात. पण फॉरेनर्स पण खूप विनम्र असतात, खूप ते सेन्सिबल असतात. आपण आपली संस्कृती जपतो तशी त्यांचीही संस्कृती आहे. संस्कृतीची देवाणघेवाण झालीच पाहिजे. फॉरेनर्स बरोबर ओळख वगैरे करावी. त्यांच्या खाण्यापिण्याच्या परंपरा, रूढी, त्यांच्या बोलण्याच्या पद्धती ह्या आपल्याला पण आत्मसात, त्यांच्या वागण्याच्या पद्धती आत्मसात केल्या पाहिजेत. मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्या परंपरेबरोबरच इतरांच्या परंपरेचा आदर केला पाहिजे. आणि ही पाश्चात्य संस्कृती आपल्या अंगी बिनवायला हरकत नाही आहे. बघा काय की ना, प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या देशात जायला, प्रत्येक राज्यात देशात फिरायला मिळणार नाही. पण ते लोक आपल्याकडे येत असेल तर विचारांची, परंपरेची देवाणघेवाण ही झालीच पाहिजे. आणि ह्या एका उद्देशाने गोव्याची पिकनिक नेहमीच आमची परिपूर्ण होते. आणि आता हे चर्च बघा, हे जे मधलं चर्च आहे हे मला खूप आवडतं. काय सुंदर कलर आहे, वा काय कॉम्बिनेशन आहे. आणि हे एक लँडमार्क आहे आपलं. हा, हे आल्यानंतर असं समजायचं आता आपल्याला बागा बीचकडे टर्न मारायचा आहे. लेफ्ट मारायचं आहे. आता इथून नाही, पुढून पण आहे, इथून पण आहे. हे नमस्ते थाई जे दिलंय ना त्याच्या आतमध्ये पण टर्न आहे, पण तो रस्ता छोटा आहे. आपण इकडून जाणार आहे कारण की मोठी पार्किंग पुढे आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मधल्या चर्च पासून तुम्ही परत सरळ टुवर्ड्स मापुसा रोडला जायचंय. मागच्याला तसं तर बाजूचा पण रोड जातो, हा आतून जातोय. तर आपला विषय असा होता की आपली जी देहबोली आहे, बोलणं चालणं आहे हे, आणि सगळ्यात महत्वाचं एक रंगीबेरंगी कपडे घालायची जी मजा असते ना ती फक्त गोव्यात आहे. तुम्ही कुठेही घालू शकत नाही. घातले तर 10 लोकांमध्ये आपण उठून दिसतो. त्यामुळे आता
बाहेरून, ते दिसत का आपण नाही? पार्किंग मध्ये बरोबर आलोय. रस्ता चुकलो तरी प्लीज पार्किंग मध्ये आलोय. नाही, रस्ता चुकलोच नाही संदेश. आणि आपण इकडून येतो. आपण या बाजून येतो, आपण आतून आलो यावेळी, बस हाच फरक झाला. ही मोठी पार्किंग ज्याबद्दल आपण म्हणत होतो. आपल्याला 40 रुपये फॉर 4 hours. काय स्मॉल कार्स 40. सांग. आपण इकडे जातो. तिकडे मोठे जाऊ ना. मित्रांनो, बागा बीचवरून आम्ही आता निघालोय. बागा बीचवर खूप मजा केली आणि डान्स केला तिथे. एकदम त्या लाइटिंग, झगमगाट, बीचवर फिरणं सगळं एन्जॉय केलं, खाल्लं थोडंसं. आणि आता आम्ही चाललो आहे स्ट्राईक कसिनो ग्रँड हयात. जवळपास आपल्याला 1 तास लागणार आहे तिकडे. आणि आपण आता तुम्हाला तो रूट दाखवणार आहोत आणि मध्ये मध्ये त्याची माहिती देणार आहोत.
मित्रांनो, आपण आता कसिनोकडे चाललेलो आहोत, स्ट्राईक कसिनो. पण हा जो समोर उजव्या साईडला आहे ना, हा एक गोव्यातला जुना कसिनो आहे, मॅजेस्टिक कसिनो. हा तुम्हाला मी दाखवतोय. हा बघा तो मॅजेस्टिक कसिनो. आम्ही याचा अनुभव खरंच नाही घेतलेला आहे. आमच्या मनात विचार आहे की हा घ्यावा, पण काय आहे की स्ट्राईक कसिनोची जी मजा आहे किंवा ते लॅविश आहे, ते 5 स्टार हॉटेल सारखं सिद्ध आहे ना. तर ते आपल्याला कुठेही दुसरीकडे मिळेल की नाही त्या भीतीपोटी. कारण मागच्या वर्षी आम्ही कॅडिलाला गेलो, तर कॅडिला कसिनो जो होता तो छान होता, फूड क्वालिटी नंबर 1. पण त्याची जी लॅविशनेस असते, जी रिचनेस असते ना, ती त्यात नव्हती. त्यामुळे स्ट्राईक नेहमी आपल्या मनाच्या कप्प्यात एक ना घर करून राहतो. स्ट्राईक कसिनोबद्दल काय सांगावं तेवढं कमी आहे. ग्रँड हयात नावाचं हॉटेल आहे, त्यांच्या बरोबर तिथे त्यांचा कसिनो असल्यामुळे त्याची क्वालिटी तुम्ही समजू शकता. एक 5 स्टार हॉटेल बरोबर त्यांचा टायअप आहे. बिग डॅडी स्ट्राईक कसिनो तुम्हाला जेव्हा इंटरनेटवर सर्च करायचं आहे तेव्हा तुम्हाला बिग डॅडी खूप आलं, वेगवेगळ्या नावाने खूपसे कसिनो आहेत त्यांचे. पण तुम्ही मात्र एकच करायचं आहे, तुम्ही ग्रँड हयात टाकायचं आहे. बॉम्बलियम नावाच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये ते आहे. हा बघा, आपण मडगाव रोड पकडणार आहोत आणि आता आपल्याला नव्या ब्रिजकडे जायचं आहे. नवा ब्रिज आपण बंबोलियम गावाकडं वळत आहोत. हा समोरचा जो रोड चालला आहे, आता इथे एक खूप मोठं मेडिकल कॉलेज आहे. हे सुपर स्पेशालिटी गोवा ब्लॉकचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहे. त्याच्या समोर ग्रीन कलरमध्ये तुम्हाला नाव दिसतंय ते. ही बॉम्बोलियम सिटी आहे. तिथे तुम्हाला रात्रभर खायला मिळतं आणि हा प्लेस कधीच शांत नसतो. म्हणजे ह्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला काय खायचं असेल तर हे, आणि हे बॉम्बोलियमचं खूप मोठं हॉस्पिटल आहे, हे लक्षात असू द्या. आता आपला जो कसिनो स्ट्राईक कसिनो आहे तो त्याच्या बॅनर्स इथे लागलेले आहेत. ते ब्लॅक कलरमध्ये जे दिसतंय, थोडं लाईटमुळे प्रॉब्लेम आहे रात्रीचा, पण तुम्ही समजून घ्या. हा स्ट्राईक कसिनो. पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट साईडला जाणार आहोत. ग्रँड हयात नावाच्या हॉटेलकडे वळतोय. साधारण आपला सफर आता एक 30 मिनिट्सची झाली असेल आणि तुम्हाला हा रस्ता खूप आवडेल. तुम्ही जर ह्या रस्त्याने येणार असाल तर आता जेव्हा आपला हायवे सोडणार आहोत आपण, आता काही सेकंदामध्येच आपण हा हायवे सोडतोय. हा तो रस्ता, मला हा रस्ता खूप आवडतो. हा रस्ता आता इथून ग्रँड हयातपर्यंत मी चालत गेलोय,
ते नंतर आपण हे करू, पण हा इतका शांत आणि मस्त रोड आहे, आपल्या मनातही येत नाही की इथे 5 स्टार हॉटेल असू शकतं. आणि आता ते हॉटेल आपल्या अगदी टप्प्यात आलेलं आहे. आपले सहकारी खूप छान, अतिशय छान. आणि हे निसर्गाने नटलेलं परिसर आहे. दोन्ही बाजूला गर्द झाडी आहे आणि अगदी शांत जागा आहे ती. खरं सांगतो, दिवसा इथे यायला सुद्धा खूप हे आपण आलेलो आहे ग्रँड हयातकडे. आपल्या गाडीचं चेकिंग होतंय. तुम्हाला ते मागं दिसत असेल तर आता कळेल. आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे दादांनी. हा तो कसिनोचा माहोल. हा लावा. हा नवीन जागा घ्या, जुन्या जागी लावले तर हारतो आपण. ही गाडी आपण आता पार्क केली आणि आपण आपल्या स्थानापर्यंत पोहोचलोय.